खरंच आज एक समाधान मिळून गेलं खेळ पाहताना की 10 वर्षा षटकामध्ये मालवण सारखा संघ ज्या पद्धतीनं खेळ आणि त्या सगळ्या खेळाडूंच्या खेळाने सगळे प्रभावित झाले, उतरल्या, सगळ्यांनाच आनंद मिळाला। दोडामार्ग सारखा, वैभववाडी सारखा संघ या ठिकाणी खेळलं। मी विशेष करून अध्यक्षांचं कौतुक करेन की ज्या जिद्दीनं आपली संघटना वाढीला लागली पाहिजे किंवा प्रत्येक भागातील संघातील प्रत्येक भागातील खेळाडू खेळला पाहिजे, त्या दृष्टीने त्यांचं काम चालू आहे। याच वर्षी त्यांनी दोडामार्गला जाऊन दोडामार्गचं असोसिएशनची स्थापना केली, वैभववाडीला जाऊन वैभववाडीचं असोसिएशनची स्थापना केली। सुरुवातीच्या काळात कणकवलीचा संघ आणि देवगडचा संघ एकत्रित खेळत होते, एवढी कणकवलीमध्ये परिस्थिती कठीण होती। आज त्या ठिकाणी त्यांचे 3 संघ म्हणजे फोंड्या भागात सुद्धा त्यांनी एक आणखी आपलं युनिट स्थापन केलं आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने नवीन नवीन खेळाडू या ठिकाणी सहभागी होतात। या स्पर्धेचं आयोजन करण्याचं भाग्य कुडाळ तालुका हौशी असोसिएशन क्रिकेटनं लाभलं। आमचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय सुनील धुरी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधून धन्यवाद देतो की अत्यंत समर्पकपणे त्यांनी या ठिकाणी कामगिरी पार पाडली। असे म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। मी जरी कुडाळचा असलो तरी, जिल्ह्यानं जरी मनात आणलं तरी तालुक्यानं ज्या पद्धतीनं केलं, आमचे जिल्हाध्यक्ष बोलून गेले की स्पर्धा अत्यंत नीटनेटकी झाली। यामध्ये कुडाळचा म्हणून मी जरी जनरल सेक्रेटरी असलो तरी कुडाळचं म्हणून मला समाधान वाटलं आणि त्याबद्दल जिल्ह्याच्या वतीनं खास करून सुनील धुरी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी ऋण व्यक्त करतो की अशा प्रकारच्या पुढच्या स्पर्धा सुद्धा प्रत्येक ठिकाणी व्हाव्यात आणि आम्हाला खेळण्याचा आणि खेळ बघण्याचा आनंद, विशेष करून मालवणच्या संघानं आज फार चांगला आनंद आम्हाला दिला, तसा आनंद सातत्यानं मिळावा। आपण सर्व आलात त्याबद्दल मी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं तुमचं ऋण व्यक्त करतो। अशाच प्रकारचं सहकार्य सातत्यानं द्यावं अशी आशाही व्यक्त करतो आणि प्रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी प्रथम स्पर्धा कुडाळमध्ये झाली। यामध्ये प्रथमच खेळलेला वैभववाडी तालुका याचं मी एवढ्यासाठी अभिनंदन करीन। एवढी प्रचंड गुणवत्ता असलेले खेळाडू त्या भागामध्ये होते। ज्यावेळी ही गोष्ट माझ्या कानावरती आली त्यावेळी पहिलं ठरवून ठेवलं की आपण या तालुक्याला जॉईन करून घेतलं पाहिजे म्हणून साधारणतः मी 9 वेळा तिथे गेलो, परंतु त्यांचं टीमवर्क होत नव्हतं। पण गुणवत्ता मला माहिती होती की ह्या खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे, ती प्रभावामध्ये आणली पाहिजे। त्याचप्रमाणे दोडामार्गमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती की प्रचंड गुणवत्ता असलेले खेळाडू आहेत, त्यांनी प्रचंड गुणवत्ता असलेले खेळाडू आपल्या हौशीमध्ये जॉईन झाले पाहिजेत या मानसिकतेतून मी सर्वांना एकत्र केलं। परंतु हे जरी माझं काम असलं तरी तुमची साथ मला सुरुवातीपासून मिळाली आहे। हे काम माझं 2010 पासून सुरू होतं। आज 25-26 वर्षा 2026-25-26 मध्ये काम जोमानं हौशी करते आहे। आज ह्यानंतर 3 ते 4 तारीखला SPL होईल। आयकॉन संदर्भात राहुल पाटील असतील, सियाज काजी असतील, शबीर काजी असतील असे गुणवंत खेळाडू ह्या वैभववाडीमध्ये आहेत, दोडामार्गमध्ये आहेत, कुडाळमध्ये तर आहेत, मालवणमध्ये तर खेळाडूंची खानच आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक खेळाडू आहेत। ते सर्व खेळाडू एकत्र येतेवेळी हे जे मान्यवर बसले आहेत, आपण खेळाडू म्हणून खेळतच आहोत, परंतु ह्यांचं कार्य फार मोठं आहे। सुरेंद्र असतील, बबन परब असतील, काका खुडाळकर असतील, रिजवान भाई असतील, पप्पू परब असतील, यांच्या एका शब्दावरती काम होऊ शकतं। सर्वप्रथम आमचा एक सहकारी फ्लेचर वर्धेकर आपल्याकडे आपल्याकडे दुर्दैवानं आपल्याला सोडून निघून गेला, त्याच्याबद्दल आपण कार्यक्रमाच्या ह्याच्यात त्याला श्रद्धांजली वाहून फ्लेचर वर्धेकर यांना श्रद्धांजली वाहूया। यांचं सुद्धा सांगितले होते। या जयंत नेरुरकर
स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक आहेत रवी किसने वैभववाडी संघातर्फे, मालवण संघातर्फे रवी कुडलकर यांच्या शुभ हस्ते मालवण. तहसीलदार राहिलेले आहेत दोडामार्ग तालुक्याचे. आणि स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन विशाल लुर्दे फ्रॉम मालवण, मॅन ऑफ द मॅच सुनील मालवण यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस विशालला प्रदान करण्यात येत आहे. यानंतर उपविजेता संघ जो ठरलेला आहे वैभववाडी संघ, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते वैभववाडी संघाच्या संघनायकाला आणि इतर सर्व खेळाडूंना हे बक्षीस कुडाळ हौशी क्रिकेट संघटनेच्या वतीनं उपविजेता संघाला रोख पारितोषिक आणि विजेता संघाला रोख पारितोषिक देण्यात येत आहे. नाना कुडाळकर आणि पप्पू परब यांच्या शुभ हस्ते कुडाळ हौशी क्रिकेट संघटनेच्या वतीनं उपविजेता संघाला रोख पारितोषिक आणि विजेता संघाला रोख पारितोषिक देण्यात येत आहे. नाना कुडाळकर आणि पप्पू परब यांच्या शुभ हस्ते आजची टुर्नामेंट जी होती ती कुडाळ तालुका हौशीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती आणि ही टुर्नामेंट 10 ओव्हरची खेळवण्यात आली. साधारणतः आम्ही थोडा बदल करून 40+ टुर्नामेंट घेतली, तर उत्तम असा प्रतिसाद आम्हाला मिळाला. त्यामध्ये 8ही तालुक्याचे 8 संघ खेळले आणि वाढीव संघ 5 खेळले, असे 13 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता. मी प्रथमतः कुडाळ तालुक्याचं अभिनंदन एवढ्यासाठी करतो की ह्या ठिकाणी जे आयोजन केलं ते सुंदर प्रकारचं होतं आणि मातब्बर संघाने ते भाग घेऊन अत्यंत चुरशीची स्पर्धा ज्याप्रमाणे झाली त्याप्रकारे अत्यंत चांगल्या प्रकारचं आयोजन ह्या कुडाळ तालुक्याने केलं. त्यासाठी मी बबन परब, सुनील धुरी, काका कुडाळकर आणि त्यांचे सहकारी नाना वगैरे असतील यांनी चांगलं काम केलं आहे. अशाच प्रकारचं आयोजन आम्ही भविष्यात करू आणि ज्यानंतर होणारे साधारणतः 8 कार्यक्रम आमच्याकडे आहेत. त्यामध्ये 2020ची स्पर्धा असेल, SPL असेल, त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी अंडर-16ची टुर्नामेंट असेल, मुलांचं शिबिर असेल, त्याचप्रमाणे तालुक्याच्या स्पर्धा असतील, जिल्ह्याच्या स्पर्धा होती. साधारणतः 8 कार्यक्रमाचं नियोजन ह्या चालू वर्षाला आमच्याकडे आहे. जोपर्यंत अशा प्रकारची चांगली माणसं एकत्र येऊन काम करत असतो त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारची कमी पडत नाही, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज आम्हाला आलेला आहे. मी त्यांना परत एकदा शुभेच्छा